प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराज सुपात्र तया ठविता घडे महापुण्यराशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आहे पाध्वजेचे चिरगुट आहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे मसी पत्र ते केवढे राऊ चालवी आपुल्या पाडे राहू चालवी आपुल्या पाडे तैसा मी कपतित तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित बापर कुमादेवी वरुदा बापर देवी वरुदा भाळावे आपुल्या ब्रिदा सांभाळावे आपुल्या मृदा आपुल्या ब्रिदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित कुंडलिका वरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की श्री संत मोतीराम महाराज की जय श्री संत माधव बाबा महाराज की जय बघा काल आपण निरूपण केलं होतं 330 ओवीपर्यंत ये अभ्यास जे दृढ होते ते भरवसेने ब्रह्मत्वा येते. अर्जुन म्हणतोय देवा हे अभ्यासात जे दृढ होतात दृढ निश्चयानं जे अभ्यास करतात आणि अभ्यास योगाच्या बलानं योग पर्वतावरती येऊन ब्रह्म होतात निश्चितच ती सांगण्याची ही सांगितला ती गोष्ट मला कळली. देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्ता. देवा हे नुसतं ऐकलं तरी बोध उपजतोय चित्ताला कळतय महत्वाचं आहे भगवंतापर्यंत जाण्याचं. याची अनुभूती घेत असताना मात्र तल्लीनता येईल यात शंका कशाला. मा अनुभवे तल्लीनता नोहेल ठेवी म्हणून येथ काही अनारिशे नाही. म्हणून या ठिकाणी वेगळं काही नाहीये भगवंता. परी नाव भरी चित्त देई बोलाय का. हे सगळंच महत्वाचं आहे रे देवा. परंतु तरी सुद्धा माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष दे की. अर्जुनाच्या भाषेतली मधुरता मवाळता. आता कृष्णा तुवा सांगितला योगू. भगवंता आता तुम्ही योग सांगितलेला आहे. तो मनात तरी आला सांगू. ती मनाला बी पटायला लागले. तुम्ही सांगायलात बी गोड मनाला बी पटायला लागले.
परी न शके करू पांगू योग्यतेचा. परंतु देवा, योग्यता असेल की नाही माझी? सगळं चांगलंय खरंय, आपली योग्यता आहे की नाही हे महत्वाचं आहे ना. अर्जुन म्हणू लागलेला, देवा मी योग्यतेला सहजे केले आहे, तेथून याची जरी सिद्धी जाय. कसं आहे देवा, तुम्ही सांगायला तो खूप मोठं, पण ज्याच्या अंगात जेवढी ताकद आहे ते तेवढंच करू शकते ना. तरी हाची मार्गो सुखोपाय अभ्यास. देवा, तुम्ही जर म्हणलात ना अर्जुना तू करू शकतोस, तर मी हेच करेल. पण तुम्ही म्हणावं लागेल. खरे महाराज, देव म्हणल्यानंतर भेण्याचं कारण नाही. देव म्हणतोय एक आणि आपण करतोय ते एक, मग अपयश येत असत. तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल. देवा, तुम्ही ज्या पद्धतीचा योग सांगितलात ते जर माझ्याच्यानं नाही झाला तरी योग्यतेविन होईल त्याची पुसो. तर योग्यतेशिवाय काय होईल, कुठपर्यंत होईल ते बी सांगा. जीवीची ऐसी धारण म्हणून पुसावया झाले का. मनाला असं वाटायलंय ओ देवा, म्हणून विचारायले. तुम्ही खरंच बोललात, भाषा बघा, तुम्ही खरंच बोललात, तुमचं पटायलंय बी, पण मला असं वाटायलंय ओ देवा. म्हणे तरी आपण चित्त देई. देव म्हणले मग लक्ष दे. आहो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरोपी. अर्जुनच म्हणतो, देव माझ्या बोलण्याकडे चित्त दे, लक्ष देऊन ऐक, माझी काय अडचण आहे. देवाजी तुम्ही साधन सांगितलं तेही अधिकाराचे ओढणी बिन काय सिद्धी जाय. ते अधिकाराच्या अडचणीशिवाय सिद्धीला जाईल का? होय, अधिकाराची अडचण कोणत्याही गोष्टीला असते. एखादी गोष्ट मिळेल म्हणजे ती कळेलच असं नाही, आणि कळेल म्हणजे ती सिद्ध होईलच असं नाही. देवा, इथं काही लोकांचा अधिकार असतो का? मंडप किती जरी मोठा असला तर स्टेजवर काही लोकच असतात, त्यांचा तसा अधिकार असतो. प्राप्तीची एक आईला तिरी निघतात ती कोटी. प्राप्त करण्यासाठी कोणतीही गोष्ट कोट्यवधी लोक निघतात, परंतु ते पलीकडच्या कडेला जाणारा निराळाच असतो महाराज. तशा अधिकाराची काही अडचण आहे का? पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणे. का जे योग्य होऊन की जे ते आरंभिले फळे. भगवान म्हणतायत योग्यता असल्यानंतर प्राप्ती ही त्याच्या अधीन असते, आणि योग्यता नसल्यानंतर प्रयत्न करून प्राप्ती मिळू शकते. दोन्हीतला फरक लक्षात घ्या बरं. ज्याच्यामध्ये कार्य करण्याची योग्यता आहे किंवा कार्याबद्दलचं योग्य आहे, त्यानं कार्य सुरू केल्याबरोबर फळापर्यंत पोहोचतो. आणि जो योग्यतेला चढला नाही त्याला अडचणी होत असतात. का जे योग्य होऊन की जे ते आरंभिले फळे. तरी जैसी येथ काही सावियाची केनी नाही, आणि योग्यतेची काही खाणी असे. त्या ठिकाणी म्हणतायत तरी या ठिकाणी खरोखर योग्यतेची अडचण नाहीये. होय, खासदारकीला उभं राहायचंय, वयाचे 25 वर्ष झाले की विषय मिटला, उभं राहतायत. निवडून येतय का नाही हे विषय वेगळा. तसं योग करण्यासाठी कुणाचीच अडचण तरी तैसी येथ काही सावियाची केनी नाही, आणि योग्यतेची काही खाणी असे. भगवान म्हणतायत तशी काही अडचण नाही. पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं अर्जुना, योग्यतेची एखादी खाण आहे की काय, म्हणजे कुणालाही साधणार आहे का? होय, उभं सगळ्यांनाच राहतं, पण तिकीट योग्य वाणाला दिलं.
कारण शक्यता जिथं असतात तिथंच संसाधनं खर्च करावी. शक्यतेशिवाय संसाधनं खर्च करणं म्हणजे स्वतः आत्मघात ओढवल्यासारखं. त्या पद्धतीमध्ये अर्जुनाचा प्रश्न जो शासंकित भावनेने, तेव्हा सर्वांनी योग मार्गाला जाणं योग्य आहे का, असा प्रश्न. का तिथं काही आडव्या राणा आहेत, तिथं काही अडचणी आहेत. बघा, दृढ निश्चय ही एकमेव अडचण आहे. कोणती? 30व्या ओळीनं सांगितलं ना, ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेने ब्रह्मत्व आहे. ज्याच्या जवळ देह आहे तो अभ्यास योग करू शकतो, निश्चित करू शकतो. पात्रता कोणती? तो दृढ अभ्यासावर आहे का नाही. लायब्ररीत ऍडमिशन घेणं वेगळं आणि खुर्चीवर डोकं ठेवून झोपणं वेगळं. झोपणाऱ्याला पुस्तकं गुंडाळून परत यावं लागतं. तशा पद्धतीचा विषय आहे. ए तुला आलीये अयनी माझी वडे, योग्य पण तू तेही जोडे. या ठिकाणी सांगतायत, जो थोडासा विरक्त होऊन देहाच्या धर्माने व्यवस्थित नियमन करणारा असेल तो सुद्धा अधिकारी होणार नाही का? तर होणार. एकदम साधा व्यक्ती पण नियम पाळतोय, होय. कितीही गरीब असू द्या, कितीही साधा असू द्या, कितीही येडाभोळा असू द्या, ज्ञानेश्वरीच्या संगतीत बरोबर 6ला जर उठत असेल, पारायण करीत असेल, तर ज्ञानेश्वरी कृपा करणार नाही का? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. तशा प्रकारे जो व्यवस्थित पद्धतीत नियम करतोय, नियमन करतोय, ये तुला आलीये अयनी माझी वडे, योग्य पण तू तेही जोड. या पद्धतीत जर तू प्रयत्न करशील तर अर्जुना तुला सुद्धा योग्यता येईल. ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. अर्जुनाच्या मनात जी धाकधूक होती की नाही, मला जमतंय का नाही, माझी पात्रता येत होते की नाही, नाही तर बरीच वेळ सगळी तयारी केलेली असते, नेमका अर्जच बाद होते. ती फजितीला विचित्र असते. सगळीकडे बोर्ड फिरड लावलेले असतात, आता धुमधडाक्यात प्रचार करायचा, पण अर्जच बाद होते. अर्जुनाला वाटू लागलं, माझी ही करण्याची योग्यता आहे की नाही. भगवंतानं सांगितलं, नियम करशील तर योग्यता आहे. नियम आणि अटी, कुठलीही परीक्षा द्या, काहीही करा महाराज, त्या बॉक्सला क्लिक केल्याशिवाय तुमचा अर्ज सबमिट होत नाही. टर्म अँड कंडिशन तशा पद्धतीची अर्जुनानं विचारली. तशी काही अडचण आहे का? देवानं सांगितलं 3 तास गप बसलं की परीक्षा देता येत. मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था. अर्जुना, ही अशी व्यवस्था आहे. अनियतासी सर्वथा योग्यता नाही. म्हणजे कुठं बी अडवणी करता ना, अनियतासी, ज्याचे नियम नाहीत, जो नियमांचं पालन करत नाहीये, त्याच्याशी मात्र योगावरती आरूढ होण्याची योग्यता नाही, निश्चित भगवंतांनी सांगितलेलं आहे. यानंतर आजचे वाचक तयार आहेत का? असतील तर त्यांनी राईज हँड करा, नसतील तर मी कंटिन्यू करतो. त्यानंतरचा श्लोक आहे श्लोक नंबर 16. नात्यंस्तस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्यतः न चाति स्वप्नशीलश्च जाग्रतो नैव चार्जुन. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला. तो नाहीच एथ म्हणितला अधिकारिया. तो नाहीच एथ म्हणितला अधिकारिया. अथवा अग्रहाची बांधोडी सुधा तृषा कोंडी. अथवा अग्रहाची बांधोडी सुधा तृषा कोंडी. आहारा ते तोडी मारोनिया. आहार
ते तोडी मारोनिया ते तोडे मारुनिया निद्रेची वाटा नवचे ऐसा दृढिवेचेनी अवतरणे नाचे निद्रेची वाटा नवचे वाटा नवचे ऐसा ऐसा दृढवेचेनी दृढिवेचेनी अवतरणे अवतरणे नाचे नाचे ते शरीरची नव्हे तयाचे मा योगू कवनाचा ते शरीराची नव्हे ते तयाचे शरीराचे नव्हे कोणाचा कोणाचा म्हणून अतिशयो विषयो सेवावा तैसा विरोधू नोहावा म्हणून अतिशय विषयो अतिशय सेवावा विषय सेवा तैसा विरोधो व्हावा का सर्वथा निरोधावा हेही नको का सर्वथा निरोधावा हेही नको. अभ्यास सांगितला कसा करायचा. आता अर्जुनाने विचारली पात्रता, त्या पद्धतीने कोण पात्रता सांगते. अर्जुना आहे पात्र, शरीर आहे तो योग करू शकतो, पण हे नियम बाळगणारा. परीक्षेच्या आधी टर्म अँड कंडिशन असतात, इथं भगवंतांना नंतर सांगितलं. बरं, जो रसनेंद्रियाचा अंकिला, जिभीच्या ताब्यातच आहे महाराज. जीभ त्याच्या ताब्यात नाही, जिभीच्या ताब्यात. काही बी दिसले की उचलित खाते, उचलित खाते. फोडणीचा वास आला की पायच ओढत नाही पुढं. असा जो रसनेंद्रियाचा अंकिला आहे, निद्रेशी जीवे विकिला, 11 वाजेपर्यंत उठतच नाही. झोपीला ज्याचा जीव विकून टाकलाय तो नाहीच बर का, तो नाहीच एथ म्हणितला अधिकारिया. देवानं सांगितलं योग हे त्याच्या अधिकारात बसणारी गोष्ट नाही. अथवा अग्रहाची बांधोडी, क्षुधा तृषा कोंडी, आहारा ते पुढे मारोनिया. पण एखादा उठला मला योगच करायचा आहे म्हणलं, काय करायचं? योगच करायचं. पाणी पिणार नाही, झोप बी घेणार नाही, जेवण बी करणार. असा हट्टी व्यक्ती काय करतो महाराज? मी झोप बी घेणार नाही, निद्रेची वाटा नवचे ऐसा दृढिवेचेनी अवतरणे नाची. हा माझा दृढ निश्चय म्हणून उगाच उड्या मार असतात काही हटयोगी. लय दिवस नाटक चलत नाही बर का. आपण सतत परमार्थाबाबतीत एक सांगत असतो, तुम्ही स्थिर राहा. परमार्थ स्थिर करायचं, शांत करायचं. मी करीलच म्हणून उड्या मारणं, 2 दिवस मारते गप्प बसते, तिसऱ्या दिवशी पण खूप दिवस नसतायचा. भगवान म्हणतायत निद्रेची वाटा नवची, मी झोपणारच नाही, मी रात्रंदिवस काम करणार आहे. तसं नाही, ते म्हणायचं असतं. झोपीच्या टायमाला झोपावला तर दिवस चांगला जात असतो. ऐसा दृढिवेचेनी अवतरणे नाचे. ते शरीराची, देव म्हणले ते शरीर त्याच नाहीये, कारण तो त्याची काळजी करत नाही. देवानं दिलंय ना शरीर, मग त्याची काळजी करण्याचं काम कोणाचं? तुम्हाला किरायाना रूम दिली, लोकांची म्हणून तशीच गांठवायची होय? मालकाने चक्कर मारली की पसारा उचलायला होतंय. तसं देह देवानं दिलाय, त्याची काळजी करणं, त्याला योग्य वेळी झोपायला लावणं, त्याला योग्य गोष्टी खायला देणं, त्याच्याकडे विशेष लक्ष देणं अति नाही. किरायाच्या रूमची माणसानं काळजी एवढीच घेत जावी, घर मालकानं थकलू नये आणि आपल्याला बसताना बोर होऊ नये, बस झालं की. म्हणून अतिशयो विषयो सेवावा, अतिशय रात्रंदिवस विषयीच सेवण्याची मानसिकता नसावी, किंवा विषय त्यागीलच हाही निश्चय नसावा. तैसा विरोधो नोहावा, का सर्वथा निरोधावा हेही.
नाही, मी विषय सेवनच करणार नाही, मी विषयाकडे बघणारच नाही, मी बघणारच नाही म्हणणं सुद्धा बघितल्याचं लक्षण आहे. लक्षात, मी विषय भोगणारच नाही हे सुद्धा भोगण्याकडे प्रवृत्ती असल्याचंच लक्षण. काय करणार नाही? बघा, काही लोक असतात, मी भारत माता की जय म्हणणारच नाही. त्याला म्हणायचं काय म्हणणार नाही? ते म्हणतो मी भारत माता की जय म्हणणारच नाही. त्याला म्हणायचं काय म्हणणार नाही? मी भारत माता की जय प्रेम सिद्ध होत नाही पण म्हणतो की नाही? पात्रतेला तर चढत नाही पण परिश्रम करून व्यर्थ शिंतो की नाही? अशा प्रकारे भगवान म्हणतात का सर्वथा निरोधावा, हेही नको. तसं विषयांचं सेवनच करणार नाही हा विकृत हट्ट नकोय. शरीराला साधन बनवा असं म्हणतायत. त्यानंतर युक्त आहार विहारश युक्त चेष्टश कर्मसु युक्त स्वप्नावबोधश योगो भवति दुःखः. आहार तरी सेविजे परियुक्ते निमापे मविजे. आहार तरी सेविजे तरी सेविजे परियुक्तेचे निमापे मविजे. क्रिया जात आचरे तयाची स्थिती मितला बोली बोलीजे मितलिया पाऊली चालीजे. मितला बोली बोलीजे मितलिया पाऊली चालीजे. निद्रेहि मानु दिजे अवसरे एके निद्रे मानुदिजे अवसरे एके. जागणे जरी झाले तरी होवावे ते मितले. जागणे जरी झाले तरी होवावे ते मितले. हेतुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे. धातु साम्य संचले असेल सहजे. ऐसे युक्तीचे निहाते जे इंद्रिया ओपिजे भाते. तै संतोषासी वाढते मनची करी. वाढते मनची करी. बघा, आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे. भाजी गोड झाली म्हणून 1.5 चपाती आधी खाणार जमत नाही. आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे. तर हे बोलणं सोपं आहे पण रसनेंद्रिय ताब्यात पाहिजे. काही लोक ठरलेल्या घासापेक्षा घास बी जास्त खातच नाही. पदार्थाच्या चवीनं ज्याच्या जेवणाची पद्धत बदलत नाही तो पात्रतावान आहे. क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. त्याच पद्धतीत काल काय लांबलचक भाषण होतं महाराज. बरोबर 8:59 संपलं आणि राष्ट्रगीत सुरू झालं. असं वाटलं होतं किती वेळ जातोय की. क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती आणि संपूर्ण क्रिया ह्या त्याच वेळेत पाहिजे. एवढे वाजून एवढे मिनिट एवढे सेकंद तयाची स्थिती. बोलणं कसं आहे, मितला बोली बोलीचे. कधी कधी प्रेमात कळतच नाही महाराज माणसाला, माणूस बोलतच नाही. त्याचा त्रास होतो बरं का, डोकं दुखत.
माणसाचं डोकं दुखतं, कार्य करण्याची शक्तीहीन होते, मग आवाज निघत नाही. व्यासपीठावर गेल्यावर बोलावं माणसानं, आधी एनर्जी खर्च करून. मितलिया पाऊली चाले जे, ठरलं एवढं चालायचं. उगा एकाच दिवशी 10 किलोमीटर पळाला ना 8 दिवस झोपला, भरेल का मिलिटरी? नाही जमत. एवढंच नाही, निद्रेही मानुदी जे अवसरे एके, झोपीला सुद्धा किंमत दिली पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, पण किती? अवसरे एके, नियम ठरवून त्याच वेळ झोपायचं, तेवढा वेळ झोपायचं. जागणे जरी झाले, एखादी वेळेस काम करायचं असेल, जागावं लागलं तरी होवावे ते मितले. काही लोकांना वाटते रात्रभर काम केलं म्हणजे लय भारी आहे. आम्ही रात्रा काढल्या हो. बोरायलीच्या शाळेत विचारलं किती वेळ अभ्यास केला, ते म्हणते 3 पर्यंत. अभ्यासालाच 2:45 बसते. तर उग हे कर ते कर ते कर, मग आता त्यांना रात्र जागली म्हणायचं का? जागणे जरी झाले तरी होवावे ते मितले. थोडस असावं. येतुलेनी धातू साम्य संचले असेल सहज. या पद्धतीनं धातू साम्यता येते, शरीर नियमन चालतं, व्यवस्थित चालतं, जे शरीर साथ देतं. महाराज ब्रेक दाबलं तर ब्रेक लागावं, एक्सिलरेट ओढलं तर एक्सिलरेट चालावं, तर ती गाडी विश्वास पात्र प्रवासाच्या. नाही तर एक्सिलरेट वाढलं ब्रेक फेल झालं, आता गाडी राहील. तसं शरीराचंही ती विशिष्ट पद्धतीत असलं पाहिजे. ऐसे युक्तीचे हाते जे इंद्रिया ओपीजे भाते. असे जे युक्तीच्या पद्धतीने इंद्रियाला हातात घेतात, इंद्रियाचं भात पाठीला बांधून पुढे चालतात, तै संतोषाशी वाढते मनची करी. अशा व्यक्तीच्या आनंदाला वाढीव कोण बनतं? मन बनतं. आणि इतर लोकांच्या दुःखाचं कारण मन बनतं बरं का. लय खावं वाटलंय पण भेटेना झाले. आज लय भारी पदार्थ खायचा होता पण जमलंच नाही. सगळं आणलं पण गॅस गेला. दुःखी झाला का? रिझल्ट काय आहे दुःखाचा? त्यामुळं ज्याचं मन ताब्यात आहे त्याचं मन सुखाचं कारण बनतं. आणि अशा युक्तीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी आनंदाचं आगर बनता येतं. अशा प्रकारे भगवान म्हणतायत. यानंतर यदा विनियतं चित्त मात्मन्नेवावतिष्ठते निष्पृहा सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे. तेथे सहजेची योग्य घडे नाभ्यासिता. जैसे भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे. जैसे भाग्याची उद्यमाची निमिसे. मग समृद्धी जात अपैसे घररिगे. मग समृद्धी जात अपैसे घररिगे. ऐसा युक्तिमंतु कौतुके अभ्यासाचे मोहरा ठाके. तैसा युक्तिमंतु कौतुके अभ्यासाची मोहरा ठाके. आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा.
आणि आणि आत्मसिद्धीची आत्मसिद्धीची अनुभवयाचा अनुभवयाचा अनुभव म्हणून तयार ते पांडवा घडे जया सदैव म्हणून युक्ती हे युक्ती पांडवा पांडवा कडे जया सदैव तो अपवर्गेची राणीवा अलंकारी जे तो बघा बाहेर युक्तीची मुद्रा पडे. युक्ती कोणती हो? आहार नियमित घेण्याची, झोप नियमित घेण्याची, ठरलेलं तेवढंच बोलण्याची, ठरलेलं तेवढंच चालण्याची, संपूर्ण गोष्टी नियंत्रित, एक अनुशासित जीवन. कारण अनुशासन परिणामाला फळ देत. आणि जर अनुशासन नसेल, एनर्जी डिस्ट्रीब्यूट होते. जसं पडलेलं पाणी प्रवाह बनत नाही आणि प्रवाह बनल्याशिवाय सामर्थ्य येत नाही. बाहेर युक्तीची मुद्रा पडे अशा पद्धतीचं शरीराला जर नियमन केलं तर आत सुख वाढे. सकाळी सकाळी 15 मिनिट चालायचं ठरवून आपण रोज चालावं महाराज. 8 दिवसांना आनंद वाटायला लागतो ठरवल्यानुसार पाहिले. तेथे सहजेची योग. तो सहज योग आहे, न अभ्यास करता. त्याला सुद्धा योगच म्हटलं जातं. जैसे भाग्याची भडसे उद्यमाचे निमिसे. भाग्य आलं आणि सदोदित उद्यम करतोय. आपण सुद्धा म्हणतो बघा, हात फिरल तिथं लक्ष्मी येते. बरोबर आहे. जो काहीतरी कार्य करतो त्याच्या घरी मग समृद्धी जात अपैसे. रिकामा दिवस आहे महाराज. काही लोक लोकांच्या शेतात जातात बरं कामावर. किती श्रीमंत असतात बरं, गरीब नसतात. काम नाही त्या दिवशी लोकांच्या इथे जाते, काहीतरी काम करीत राहते. ती पैशाची चिंता त्याला करायची गरज पडत नाही. आपोआप त्याच्या घरी पैसा येतो. तैसा युक्ती म्हणतू कौतुके. तशा पद्धतीत पण कुण युक्ती म्हणतू. युक्ती म्हणताना कौतुकानं जरी अभ्यास करायचा ठरवला ना, कारण एखाद्यानं जीवनभर करण्याचं ठरवलं आणि तो निश्चित नसेल, स्थिर नसेल तर तो करू शकत. पण कधीच इकडं न आलेला पण त्याला त्याची कामं टापटीप करण्याची सवय आहे, तो सहज जरी आला आणि त्यानं ठरवलं तरी तो करू शकतो. अभ्यासाची मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवतयाचा. आणि त्या पद्धतीनं आत्मसिद्धीचं पीक पिकत आणि त्याचा अनुभव त्याला येतो. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैव. म्हणून अर्जुना, ज्याला ही युक्ती घडते, युक्ती कोणती हो? आहार विहार. रोज काही बी खाणाऱ्या सोबत जर विहार असेल. बरीच लोक म्हणतात वृद्धाश्रम का वाढले? गाईला खाणाऱ्या सोबत जी संगत घडली तर माईची पूजा करण्याची भावना राहील का? कॉमन सेन्स. आहार विहार महत्वाचा. आहार महत्वाचा आहे. आहार कुठून आला? म्हणजे रामाच्या घरी विकल्प असलेलं. रोज तुम्ही फळं खातात, 99% विकल्पाचे स्पर्श झालेले. त्यामुळे योग घडत नाही आणि आत्मसिद्धीचं पीक येत नाही. म्हणून व्यक्ती हे पांडवा घडे जया सदैवा. तो अपवर्गाची राणीवा अलंकारी जे. आणि मग तो अपवर्गाच्या राणीवेवर बसतो, अलंकृत होतो आणि योगी म्हणून जीवन मिळवतो. अशा प्रकारे भगवान सांगतायत. त्यामुळं पात्रता अंगात आणा, योग सहज होतो मायबापांनो. त्यासाठी वेगळं काही अभ्यासावं लागत नाही. त्यानंतर आपण बसायला.
विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनबरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरब चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ होपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान दे